मोठी बातमी पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणाऱ्यांना येत्या शनिवारपासून महिनाभर प्रवासाचं विशेष नियोजन करावं लागणार आहे। कारण गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेसाठी आजपासून 35 दिवस ब्लॉकचं नियोजन पश्चिम रेल्वेने केलंय। यातील 10 दिवस पॉवर ब्लॉक असणार आहे, तर ब्लॉक कालावधीमध्ये 960 लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे। मात्र गणेशोत्सव काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून 10 दिवस कोणताही ब्लॉक नसणार आहे। लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दरम्यान पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा हा ब्लॉक नेमका कसा असेल आपण ते जाणून घेऊयात। आजपासून 35 दिवसांचा हा ब्लॉक घेण्यात येतोय। 960 लोकल फेऱ्यांवर याचा परिणाम होतोय। तर 730 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि 230 लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या। 35 पैकी 5 दिवस 10 तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। दरम्यान गणेशोत्सवादरम्यान 10 दिवस कोणताही ब्लॉक नसेल असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा हा ब्लॉक असणार आहे आणि 10 तासांचा पॉवर ब्लॉक कधी असेल आपण ते पाहतोय। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हा पहिला पॉवर ब्लॉक रेल्वेकडून घेण्यात येणार आहे। त्यानंतर 7 ते 8 सप्टेंबर दुसरा पॉवर ब्लॉक असेल। या तारखा लक्षात ठेवा। 21 ते 22 सप्टेंबर या दरम्यान तिसरा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 10 तासांचा हा पॉवर ब्लॉक असणार आहे आणि त्यानंतर 28 ते 29 सप्टेंबर यामध्ये चौथा पॉवर ब्लॉक असेल। लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या सगळ्या तारखा लक्षात ठेवा। 5 ते 6 ऑक्टोबर दरम्यान 5वा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 10 तासांचा हा पॉवर ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येतोय आणि त्यामध्ये या महत्त्वाच्या तारखा आपण पाहतोय।